नमस्कार, एच मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती जाधववाडी गट या गटातील नागरिक माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, काय सांगाल? सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलंय. भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटते? नमस्ते. मी पांडुरंग सस्ते, निरगुडे गावचा रहिवासी. जर भाजपसाठी कोळशी गटामध्ये जर आपण संभाव्य उमेदवार म्हणलं तर जयकुमार शिंदे हा चांगल्या संघटन कौशल्य असणारा मुलगा आहे आणि तो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे आणि गोरगरीब लोकांची कामे सुद्धा तो मोठ्या प्रमाणात धडाडीनं आतापर्यंत केलेत आणि इथून पुढे बी करण्यासाठी त्याला संधी जर दिली आपण तर उत्कृष्टपणे काम होणार आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा पंचायत समितीसाठी जाधववाडी गटामध्ये युवराज सस्ते हा अहोरात्र पक्षासाठी ज्या वेळेस कुठल्या पदाची ह्याची न अपेक्षा धरता त्यांनी जर पक्षासाठी रात्रीचा दिवस करून त्यानं फार मोठं पक्षासाठी हे केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. तर 100% त्या युवराज सस्त्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा आणि तो गोरगरीब जनतेची सेवा सोशल वर्क करण्यासारखा तो मुलगा आहे. आतापर्यंत सोशल वर्क मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जर त्याच्याकडून सोशल वर्क व्हावं असं वाटत असेल तर जनता त्याच्या पाठीशी उभी निश्चित आहे. तुम्ही आता जी दोन नावं सांगितली त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत कशी कामं केली त्यांनी काय सांगाल? आज त्यांनी समजा जर ते महिलांचं जे हे आहे ते 1500 रुपये देण्याचा तो लाडकी बहीण योजना, ज्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांचे त्यांनी फॉर्म भरले. परत बांधकाम कामगार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच कॅम्प लावून स्वतः त्याचे पेमेंट भरून महिलांचं हे केलेलं आहे. त्यांनी इतकं मोठं सोशल वर्क त्यांना केलेलं आहे की महिलांच्या बाबतीत तो कष्ट दिवसाची रात्रीचा दिवस करण्यासारखा तो मुलगा आहे. जयकुमार शिंदे यांचं काम कसं आहे? जयकुमार शिंदेचं काम सोशल वर्क सर्वात मोठं आहे आणि ते असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पण आहेत आणि त्यांना त्या जिल्हाध्यक्ष पदाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला भेटी, कुठल्या गावातल्या अडचणी त्या संपूर्णपणे त्यांनी हाताळलेल्या आहेत. अजून काही नागरिक आहेत. दादा नमस्कार. हॅलो. नमस्कार, काय सांगाल? भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य श्री जयकुमारजी शिंदे यांना उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण त्यांचं जे काम आहे ते भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. गेले 30 ते 35 वर्ष झालं ते भाजप आणि जयकुमार शिंदे असं एक रिलेशन आहे की ते सर्व कार्यकर्त्यांना भाजपच्या माहिती आहे की जयकुमार शिंदे म्हणजे काय आहे. त्यांनी एकूण तळागाळातून ते एकदम वरती एकूण उमेदवारापर्यंत आतापर्यंत त्यांनी जी कामे केलेली आहेत ती एवढी एकनिष्ठ पद्धतीनं आणि एकनिष्ठ माणूस भाजपचा म्हटलं तर जयकुमार शिंदे यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी काय कामं करावी तुमची काय अपेक्षा आहे? आतापर्यंत शिंदे साहेबांनी जी कामं केलेली आहेत की लाडकी बहीण योजनेतील महिलांचं फॉर्म भरायचं असेल किंवा बांधकाम कामगार संघटनेचं फॉर्म भरायचं काम असेल ते पूर्ण ताकदीनिशी कॅम्प लावून साहेबांनी आतापर्यंत 3,500 ते 4,000 महिलांना भांडी उपलब्ध करून दिलेले आहेत, भांड्याची किट उपलब्ध करून दिलेले आहेत व लाडकी बहीण योजनेचे फॉर्म टोटल फॉर्म अहोरात्र कष्ट करून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाकीच्या जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून ते फॉर्म भरण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेलं आहे त्यांनी. त्यासाठी 35 वर्षामध्ये तुमच्या कोळकी जिल्हा परिषद गटाचा विकास झाला का? 100% विकास झालेला आहे आणि आता इथून पुढे तर ना त्याच्या दुप्पट विकास होणार आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगतो. काय विकास झाला? आतापर्यंत कोळकी गटातून असा विकास झालेला आहे की रस्ते म्हणा, परत तुम्हाला सांगतो अंतर्गत गावातील रोड, परत पाण्याची सोय, लाईटची सोय,
परत जे आता शेतकऱ्यांसाठी वीज माफी त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला होता. स्वतः त्यांनी त्यामध्ये लढा उभा केलेला होता आणि ते MSCB मध्ये स्वतः गेलेले होते तिथं. कोणाच्या माध्यमातून कामं केली त्यांनी? ते सर्व कामे झालेले आहेत. ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच आमदार सचिन पाटील, तसेच राष्ट्रवादीचे शिवरूपराजे खर्डेकर, तसेच आपले आता नगराध्यक्ष झालेले शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांचा सपोर्ट हा जयकुमार शिंदेना असल्यामुळे कामे एकदम एकदम परफेक्ट कामे झालेली आहेत. पक्षाने जर जयकुमार शिंदे यांना संधी दिली तर ते जनतेची कामं करतील का, तुम्हाला काय वाटतं? 100% करणार हा माझा खात्रीशीर विश्वास आहे. का तुम्हाला एवढा त्यांच्यावरती विश्वास वाटतो? आहे कारण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच असं आहे की कुणी जरी गेलं, समजा विरोधक जरी आला तरी त्याला ते कधी नाही म्हणत नाही त्याच्या कामाला. कुठल्याच कामाबद्दल, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, तुमचं MSCBचं काम असू द्या, शैक्षणिक काम असू द्या, लाडकी बहिणीचं फॉर्मचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, तुम्ही आतापर्यंत- ऑन स्पॉट कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत अनुभव घेतलाय का? भरपूर वेळा घेतलेला आहे. काय काय कामं करून घेतली? माझं वैयक्तिक काम होतं MSCBचं, त्यांनी 2 मिनिटात सॉल्व्ह करून दिलं. परत माझं ह्याचं फॉर्म, बांधकाम कामगार फॉर्मचं होतं, त्यांनी 2 मिनिटात वरती फोन करून लगेच 2 मिनिटात माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत. दादा नमस्कार. ते होते जिल्हा परिषद गटातील नागरिक. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाने जयकुमार शिंदे यांना जर संधी दिली तर मोठ्या मताधिक्याने जयकुमार शिंदे आणि जादेववादी गणातील जे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मताने निवडून येतील. धन्यवाद.